आदरणीय विकास गालवे साहेब, सॉरी माफ करा, सन्माननीय आदरणीय उमेश गालवे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। रवी मोनेकर साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जाईल। मी त्यांना विनंती करतो की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। सन्माननीय आदरणीय उमेश गालवे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। त्यांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मान। एकदा जोरदार टाळ्या वाजवा आयोजक कमिटी आपल्या या मान्यवरांच्यासाठी अगदी वेळातला वेळ काढून या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल दादा आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार। यानंतर पुढील सन्मान लक्ष्मण पवार साहेब, आपणा सुद्धा मी विनंती करतो की आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल। लक्ष्मण पवार साहेब यांच्या शुभ हस्ते लक्ष्मण पवार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। आबी गालवे आपण या आणि दादांचा मान सन्मान करायचा आहे। दादांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा लक्ष्मण पवार साहेब आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन चला दादा या ठिकाणी कॅमेऱ्याकडे बघायचं आहे। आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। आयोजक कमिटी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या लक्ष्मण पवार दादांचा। कोणतंही आयोजन असो परंतु माझ्या माहितीनुसार दादा प्रत्येक क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट देतात नक्कीच आवर्जून। यानंतर सागर गालवे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। सुभाष गालवे यांच्या शुभ हस्ते सागर गालवे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। या त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाईल। चला पटकन या आणि लाईटचा फोकस करायचा आमच्या टेक्निकल टीमला विनंती असेल या लाईट लावायच्या मित्रांनो। एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आपल्या मान्यवरांच्यासाठी। चला दोन्ही टीमला पुढे यायचं आहे। दीपक आपणास विनंती असेल आणि आयोजक टीम पुढे या दोन्ही टीमांनी आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे जात आहोत। यानंतर प्रशांत पवार यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। प्रशांत पवार या रवी मोने यांच्या शुभ हस्ते सरांना मान सन्मान केला जाईल। या दादांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या आयोजन कमिटीसाठी। यानंतर या स्पर्धेचं व्यक्तिमत्व ज्यांनी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली ते सन्माननीय आदरणीय कुलदीप सर, मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल। आयोजक कमिटी नितीन साहेब पंचांचा सुद्धा सत्कार करायचा आपण या ज्यांनी मात्र दिवसभर अगदी उन्हात उभं राहून वेदांत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते पंचांचा सत्कार केला जाईल। कुलदीप सर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। साहेबांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या पंचांच्यासाठी। एक ऑफिशियल पंच आपले एक चांगले पंच लाभले तर आपल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनला टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण उन्हात उभं राहून कोणत्याही खेळावरती कोणत्याही संघावरती अन्याय होऊ देऊन जात। यानंतर सन्माननीय आमचे दुसरे पंच कुलदीप सर, नाव काय सरांचं तर कमलेश सर, मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, आपलं नाव माझा पटकन येत नाही दोन कमलेश सर यांना सुद्धा या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या या कमलेश सरांच्यासाठी सुद्धा। दोन्ही पंचांनी अगदी चांगली भूमिका निभावली। यानंतर मात्र आमची टेक्निकल टीम यांना सुद्धा मी विनंती करतो की की स्कोररचे मालक आपण सुद्धा या आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल याच्या पटकन। आणि आमचा कॅमेरामन ज्याच्या माध्यमातून चांगलं कॅमेरावर आम्हाला पाहायला मिळालं, अगदी सकाळीच्या पासूनच सूर्याची किरण सुद्धा त्याच्या कॅमेऱ्यामधून सुटले नाहीत, तो रवी आणि गणेश आपण दोघांनी याचा आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। या चला आमचा कॅमेरामन आयोजक कमिटी लक्ष असू द्या प्लीज। चला गणेश या आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। आणि आमचे टेक्निकल टीमचे सन्माननीय ओमकार अगदी चांगलं टेक्निकल टीमचं काम पाहतायत, याचा आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। नितीन जरा लक्ष असू द्या आपण या ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या
आमच्या कॅमेरामॅनला यांचा सत्कार आपण करतोय. आमची टेक्निकल टीम आणि कॅमेरावर आधी टीम आयोजक टीम आपण आयोजक जरा या व्यासपीठावरती आपण सहकार्य करायचं आहे. आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाला एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आमच्या कॅमेरामॅनसाठी. आता मात्र लक्ष असू द्या, चांगलं कॅमेरा वर्क राहिले त्यांच्या माध्यमातून. दोन्ही कॅमेरामॅनचं आणि टेक्निकल टीमचं आम्ही आयोजकांच्याकडून पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन यथोचित मान सन्मान करतोय. यानंतर हनुमंत चोरगे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. या हनुमंत चोरगे साहेब प्लीज दादांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दादांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन एकदा जोरदार टाळ्या वाजवा नितीन साहेब आपल्या या मान्यवरांच्यासाठी. आपल्या टीमला बोलवा जरा, आयोजक टीम लक्ष असू द्या, आपण मान्यवरांचा सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर मात्र आज दिवसभर समालोचन करत असताना एक आटोली गावचा आवाज आणि एक हक्काचा आवाज मोरणा क्रिकेट असोसिएशनचा माझा लहान बंधू दीपक याचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या आज त्याच्या वाणीतून आपण बरदास्त हे समालोचन ऐकलं. आटोली गावचा एक हक्काचा आवाज माझा साथी समालोचक दीपक याला सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. नितीन सर या पटकन या. माझा नंतर एक फोटो काढ सत्कार. आज या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकला ते सन्माननीय आमचा लहान बंधू दीपक याचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. त्याला सुद्धा मायेची उबदार शाल आणि चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचं आपल्या दीपकसाठी, कारण एक चांगलं भारदस्त असं समालोचन आपण ऐकलं ते दीपक याचं. यानंतर मात्र मी बक्षीस वितरण समारंभासाठी मी त्याला आमंत्रित करतो की पुढील सूत्रसंचालन दीपक यानं करायचं आहे. चला प्लीज यायचं आहे तुमचं देखील मान सन्मान केलं जाईल. आमचे परमित्र यांच्यासाठी एकदा टाळ्या हो द्या मित्रांनो. बाबा आपले मित्र पाहतो विठ्ठलदादा कदम, थँक्यू सो मच. याचा तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. ज्यांचा सकाळच्या 17 आवाज ऐकतो जिथे कमी तिथे आम्ही असं आमचे विठ्ठलदादा कदम यांच्यासाठी टाळ्या हो द्या. आतोली संघ प्लीज शंकरबाई शकीबाई थोडी खुर्ची पुढे होऊ द्या दादा. चला शिवाजी दादा थोडं पुढे या मित्रांनो, थोडं सहकार्य करा. टाळ्या हो द्या. हॅलो हॅलो हॅलो. चला जाऊया आपण वैयक्तिक पारितोषिकासाठी. इथं विठ्ठलांचा मान सन्मान केला जाईल. मायेची शाल प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. मित्रांनो टाळ्या हो द्या. चला लगेच प्लीज या दादा, या थोडस रोहित या प्लीज, येस लवकर ये रोहित प्लीज. सचिन दादा प्लीज, सचिनजी पाटील साहेब प्लीज तुम्ही देखील थोडं पुढे या दादा, थोडंसं या, थोडं सहकार्य करा. नक्कीच बबनदादांचा फोन देखील मला आला होता. आमचे अध्यक्ष महोदय बबनदादा वरण यांचा मला फोन आला होता. चांगलं आयोजन पाहायला मिळालं. थँक्यू दादा सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जाऊ आपण. नक्कीच लाईट लागते की नाही मित्रा? नक्कीच फोटोशूट केलं जाते. सर्व मान्यवरांचं कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. इथे कोणाचा मान सन्मान राहिला असेल सर्व मान्यवर पाहतोय. अर्थातच आपण गोकुळ संघाची शान बान सर्व गावची आपण अभिमान पाहतोय मित्रांनो. एक चांगली स्पर्धा पाहतोय. आठवी संघ चला प्लीज. कॅप्टन विकास बने थोडंसं लक्ष द्या दादा. लक्ष्मण शेळके दादा थोडं पुढे या. लक्ष्मण दादा तुम्ही थोडंसं पुढे या दादा, सहकार्य करा. थोडं पुढे या. आपण एक चांगली स्पर्धा पाहतोय. अर्थातच निनाय देवी चषक 2025चा चॅम्पियन संघ ठरलाय. अर्थातच निनायचा आशीर्वाद, अर्थातच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ चॅम्पियन झालाय. रनर अप संघ आपण पाहतोय. आई मानायचा आशीर्वाद, अर्थातच मानाय स्पोर्ट आटोली संघ. आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे, ज्याची वाट पाहतोय सर्वजण. कोणाला काय बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन कोणाच्या नावावरती जाईल थोड्याच वेळात कळवलं जाईल. सर्व मान्यवर पाहतोय. कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो दादा. थँक्यू सो मच. जाऊया का आपण? नक्की सचिन दादा कोणाचा मान सन्मान राहिला दिलगिरी व्यक्त करूया. जाऊया निनाय देवी चषक 2025चा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं कॅच पकडली आपलातून षटकारावरती. एका हाताने कॅच पकडली. तो एक हात नव्हता तर ती एक तोप होती. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? एनी गेसेस? ज्यानं पकडली एका हातात कॅच तोच होता, ज्याचं नाव आपण ऐकतोय. ब्रँड ऑफ आटोली अभि जगताप ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यायचं अभि दादा, कोपऱ्यात नाही जायचं प्लीज. यायचं त्यांचा मान सन्मान इथं केला जाईल.
नक्कीच लक्ष्मणराव पवार तुमच्या हस्ते अवॉर्ड दिला जाईल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच बोलायला लावू नक्का काही लावू. छान बोलतो ठीक आहे अभिषेक थोडं संपर्क केला जाईल अभि नो डाऊट यार मेगा फायनल हारलायस का सांगशील. लाईट देखील लागली जाते थोडं टाइमपास करायचंय. मित्रांनो टाळ्या हो द्या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एका आता ज्या फलंदाजाला झेल पकडली आपलातून क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अर्थातच केबी सरांचे बंधू अभि जगताप लाजवाब क्षेत्ररक्षण. अभि 2 मिनिटं तुझ्याशी बोललं जाईल का अभि फक्त टीम बद्दल आणि जर हारल्याबद्दल अभि नो डाऊट यार काय सांगशील आज तुझी टीम हारली अभि लाजतो अभिला कुठेतरी जायचं आहे मित्रांनो. लाईट लागते थोडासा वेट करा आपण जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट निर्णय देऊ चषकचा ठरलाय अभि जगताप. नेक्स्ट प्राइस कडे जाऊया अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ द निर्णय देऊ चषक 2025 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नाव सांगायचं मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस टीम दोन्ही टीम्स गोकुळ संघ. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विजू. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अखिल संघ. लाईट लावले काय होतंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तुम्हाला पहिला बोलला होता मी बनेल का बेस्ट बॉलर हो तूच बनलास बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. शिवाजी शेळके ठरलाय टाळ्या हो द्या मित्रांनो. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट क्वालिटी यार सर्वच्या षटकामध्ये मॅच थोडीशी पडली जाते. रवींद्र माने तुमच्या हस्ते दिलं जाईल मोने तुमच्या हस्ते दिलं जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फोटो हो द्या मित्रांनो. शिवाजी थोडंसं बोललं जाईल शिवाजी लाजत नाही शिवाजी लाजवतो तो शिवाजी. टाळ्या हो द्या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निर्णय द्यायच्या 2025 चा. काय सांगशील शिवाजी आज तुझा टीम हारले शिवाजी थोडंसं बोलायचं लाजते शिवाजी देखील. आतोली संघ देखील थोडासा लाजते कारण आतोली संघाला थोडीशी आदत नाही बोलण्याची नो प्रॉब्लेम. थोडे लाजारू खेळाडू आहेत कारण त्याला लाज वाटते. जाऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज निर्णय देऊ चषकाचा बेस्ट बॅट्समन ज्याने बॅटिंग करत असताना धावा केला बलाढ्य षटकार चौकार खूप सारे मारले असा ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नाव सांगायचंय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पाहतोय आपण आटोली संघाचा नसून गोकुळ संघाचा अक्षय चोरगे ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच लेदरचा त्याला अनुभव असेल लेदर क्रिकेट खेळलं जातं अक्षय कडून मित्रांनो. अक्षय तू देखील बोलशील का मित्रा. नक्कीच अक्षय बोलेल यायचंय. हनुमंतराव चोरगे प्लीज आहे हनुमंतराव चोरगे तुमच्या हस्ते दिलं जाईल. नक्कीच त्यांचे जे वडील मित्रांनो आज आपला मुलगा घेतोय आज आपले वडील सन्मान करतात मित्रांनो. टाळ्या हो द्या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला जातोय अक्षय. नक्कीच बोलला जाईल त्याला आज बोलावं लागेल. तिचं आयोजन बॅटिंग आपला तून होते यार लाजवाब बॅटिंग होती. गोलंदाजाला पाणी चिक्का चूक केला तो फलंदाज. नक्कीच अक्षय 2 मिनिटं अक्षय नाही अक्षय तू देखील पळतोयस अक्षय देखील पळतोय. नक्कीच हनुमंत तुम्ही काय सांगता आज तुमचा मुलगा ठरला बेस्ट बॅट्समन काय सांगाल तुम्ही 2 शब्द सांगता होतो मुलासाठी तुमच्या गावातल्या क्रिकेटर्स 2 शब्द दादा. असाच खेळावा चांगला खेळावा माझी इच्छा आहे की चांगला अजून क्रिकेट त्यांनाच खेळावं. नक्कीच मित्रांनो पप्पांचा सपोर्ट असतो यार आपल्या वडिलांचा सपोर्ट आपल्या पाठीचा असेल ना आपले वडील जेव्हा आपल्या पाठीवरती खात्याची थाप मारतात ना तेव्हा खेळायची मजा वेगळी असते. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अक्षय ठरला. आपण जाऊया आता मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर अर्थातच निर्णय द्यायचे 2025 चा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोणता फलंदाज असेल त्याने बॅटिंग केली बॉलिंग केली क्षेत्ररक्षण केलं टीमचा हुकमी एक्का होता कोण असेल नाव आपली टीम आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा मानकरी ठरतो अर्थातच आटोली टीमचा विकास बने नसून गोकुळ टीमचा विजय गालवे ठरतोय मालिकावीर. आज खांद्यावरती आणतोय मित्रांनो खांद्यावरती आणलं जातंय खांद्यावरून बसवलं जातंय. लक्ष्मणदादा पवार प्लीज दादा यायचं लक्ष्मणदादा पवार तुमच्या हस्ते दिलं जाईल यायचं दादा सिरीज तुमच्या हस्ते दिली जाईल. नक्कीच विजय आज टीमसाठी बोलेल खूप सारे पहिलं प्राइज असेल तुमचं यावर्षीचं आज दुसरं प्राइज असेल फर्स्ट वाला पहिला असेल 1 सेकंड असेल नक्कीच नो हरकत. मालिकावीर टाळ्या हो द्या मित्रांनो एकदा यार लाजवाब खेळ. विजय दिष्ट साळा विजय साधा नसेल विजयची बॅटिंग धारदार असती तोच विजय पाहतोय. विजय नक्कीच थोडे 2 शब्द
काय सांगशील? आज तुझे टीम चॅम्पियन ठरले, आज संघ तुझा चॅम्पियन ठरला, संपूर्ण खूप असेल, खूप मेहनत घेतली, तू असेल खूप मेहनत घेतली. काय सांगशील आयोजन आणि तुझ्या टीम बद्दल आणि या मालिकावीर बद्दल? आम्ही खूप प्रयत्न केले मागच्या पण खूप म्हणजे खूप ट्राय करत होतो आम्ही पण ट्रॉफीसाठी खूप प्रॅक्टिस चालू होती प्रॉपर. टीमचा पूर्ण सपोर्ट आहे. नवीन कॉम्बिनेशन ट्राय करत होतो की काय होईल का, आपण कुठे कमी पडतो आहे त्यासाठी. आणि आयोजन म्हणाल तर आम्ही खूप म्हणजे प्रत्येकाने टीममधला खूप मेहनत केली आहे आयोजनासाठी. प्रत्येकाने आपलं पूर्ण टाईम देऊन हे यशस्वी करून दाखवलं आहे. बस विजय, थँक्यू सो मच. पुढच्या मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील. शिट्ट्या होत आहेत, टाळ्या होत आहेत. अर्थातच मालिकावीरचा पुरस्कार विजय गालवीला दिला जातोय. आपण जाऊया. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज मान्यवर असतील, सर्व टीम्स असतील. थोड्यासाठी कमी पडला, नो हरकत. मानाईचा आशीर्वाद एका साईडला, अर्थातच निनाय देवीचा सर, निनाय देवी चषकाचा ब्रँड चॅम्पियन संघ ठरला गोकुळ संघ. थोड्यासाठी कमी पडणारा संघ आपण पाहतोय. अर्थातच आई मानाईचा आशीर्वाद घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. आई मानाई देवी स्पोर्ट आठवडी संघ ठरला जातो. या स्पर्धेतील रनर अप संघ आहे. यायचं कॅप्टन आणि संपूर्ण टीम यायचं. प्लीज यायचं टीम आठवडी. टाळ्या हो द्या मित्रांनो. रनर अप संघ मेहनत केली, थोड्यासाठी पराभूत झालाय. नो हरकत. कॅप्टन लक्ष्मण असेल, संपूर्ण टीम असेल, या टाळ्या हो द्या मित्रांनो. चांगला संघ आहे, नवीन जर्सी, नवीन जोश. केपी सर असतील, नक्की सचिव पाहतोय आपण, संपूर्ण टीम यायचंय आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते. उमेश दादा गालवे, प्लीज दादा तुमच्या हस्ते दिले जाईल. उमेश दादा गालवे, टाळ्या हो द्या मित्रांनो. हे आपले सर्व स्पॉन्सर आहेत, यांच्याकडून ही ट्रॉफी दिली जाते. नक्कीच रनर अप संघ ठरतोय निनाय देवी चषक 2025 चा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक संघ ठरतोय. अर्थातच टीम पाहतोय आई मानाई देवी स्पोर्ट आटोली संघ ठरतोय. नक्कीच फोटोशूट केलं जाईल मित्रांनो. लाजवाब आयोजन पाहतोय. क्वालिटी क्रिकेट, ब्रँड क्रिकेट काय असतं ना, ते आटोली संघाने दाखवलंय. टाळ्या हो द्या मित्रांनो. रनर संघ आपला चषक आपल्या चषकामध्ये रनर अप संघ ठरतोय. चांगलं, नक्कीच मानायचा आवाज. नक्कीच आपण जाऊया. थँक्यू सो मच आटोली संघ. आता आपण जाऊया चॅम्पियन संघ. चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन? नक्कीच उमेश दादा 2 शब्द प्लीज. बोरांना थोडस प्रेरित करा. थोडेसे 2 शब्द दादा, थोडंच बोरांना प्रेरित करा. नक्कीच दादा थोडं बोला, बोरांना थोडस प्रेरित करा. त्यामुळे टाळ्या हो द्या, टाळ्या हो द्या मित्रांनो. हॅलो, जय महाराष्ट्र. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निनाई देवी चषक 2025 सालाबादप्रमाणे याही वर्षी निनाई देवी गोकुळ स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट असं दमदार आयोजन केलं. त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही आयोजन करून तुम्हीच चषक जिंकला, याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि खरंच खूप उत्कृष्ट असं आयोजन म्हणावं लागेल. चांगला शिस्तबद्ध संघ आहे, मेहनत करतोय आणि त्या मेहनतीचं फळ हे आज तुम्हाला यामार्फत आपल्याला पाहायला मिळालं. आणि आम्हा सर्वांना आमंत्रित केलं, त्याबद्दल सुद्धा तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही असंच चांगलं क्रिकेट खेळा, अशाच चांगल्या ट्रॉफ्या उंचावत राहा आणि गोकुळ गावाचं नाव तुम्ही पाटण तालुक्यामध्ये, मुंबईमध्ये उज्ज्वल करा, हीच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच थँक्यू सो मच सागरदादा. थोडे 2 शब्द. नक्कीच सागरदादा थोडेसे लास्ट आहे. सागरदादा 2 शब्द मुलांना प्रेरित करा. नक्कीच यायचं सागरदादा. 2 शब्द मुलांना थोडंसं प्रेरित करायचं सागरदा. नमस्कार. नमस्कार. आटोली संघाचे पण खूप खूप अभिनंदन सेकंड प्राईजबद्दल. आणि आमची आवडती टीम, तिचं पण खूप खूप अभिनंदन. मी पहिल्यांदाच कोणत्या तरी ऑर्गनायझेशनला म्हणजे स्पॉन्सर केलं आणि त्या माझ्या आवडत्या टीमनेच प्राईज घेऊन गेलं. आता माझे पैसे मला परत पाहिजेत. पण धन्यवाद खूप खूप सगळ्यांना इथं बोलल्याबद्दल. खूप खूप छान वाटलं. चांगलं ऑर्गनायझेशन, खूप सारे एकदम चांगली मस्त धमाल झाली. असेच नेहमी दरवर्षी ऑर्गनायझेशन करत राहा, आम्हाला दरवर्षी बोलत राहा, आम्ही दरवर्षी येत राहील. थँक्यू. नक्कीच थँक्यू सो मच. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. यार लाजवाब. आपण जाऊया फर्स्ट प्राइज, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. हॅलो. गेले 6-7 महिने आमची टीम खूप मेहनत घेते आणि मेहनतीचं फळ आहे.
आमच्या टीमसाठी पुण्यावरून येतात खेळाडू, सुभाष गालवे म्हणा, अक्षय गालवे म्हणा, पुण्यावरून येत आहेत. आज जल्लोष कायम ठेवावा आणि आमचा कॅप्टन नेहमी मोटिवेट करत असतात खेळाडूंना आणि उभरत्या खेळाडूंना आम्ही संधी देतो आहे आणि ते संधीचंच हे यश मिळाले. फिल्डिंग म्हणा, विठ्ठल चोरगे, शैलेश गालवे, निलेश गालवे, फॉर्म जरी खराब चाललेला असला तरी टीमचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व खेळाडूंना. धन्यवाद. नक्कीच थँक्यू सो मच मित्रांनो. अजून एकदा थँक्यू सो मच. आणि आता कॅप्टनसाठी मित्र, कॅप्टनला नाही बोलायला आवडतं, कॅप्टनला बोलूया थोडं, कॅप्टनला बोलू द्या यार. कॅप्टन आहे बरं, आपण आपली कॅप्टन आपली टीम आहे मित्र. कॅप्टन थोडेसे 2 शब्द बोलून द्या. तिथं सर्वप्रथम मी सर्व टीमचे अभिनंदन करेन ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट झाले. तसेच रनरअप संघ आठवली या संघाचंही अभिनंदन करीन मी. तसेच आम्हाला ह्या आयोजनासाठी ज्यांनी आमची मदत झाली, आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी टीमकडून सर्वांचा त्याच्याबद्दल धन्यवाद मी व्यक्त करतो. आणि टीमसाठी ह्या आयोजनासाठी टीममधील सर्वांनी चांगली मेहनत घेतली, चांगलं आयोजन झालं. काही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमस्व असावं. काही एकंदरीत झालं असेल आमच्याकडून चुकीचं त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पण असं जाऊ द्या. आता पहिल्यांदाच टीम ठरली की आता मी बघतोय आयोजन मोरनामध्ये पण बघितलं, वाल्मिकमध्ये पण बघितलं, पण ज्या टीमचं आयोजन आहे आणि तीच टीम चॅम्पियन ठरली हे मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितलं. यास टीम चॅम्पियन बनण्यासाठी आम्ही खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. आम्हाला चॅम्पियन बनायचं होतं. आता एक आमचं झालं पूर्ण, स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे एक वाटचाल चालू झाली. आता इथून पुढे अजून मेहनत घेऊ, अजून चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. नक्कीच थँक्यू सो मच. मनाच्या धन्यवाद. नको मित्रांनो, कोणाला स्पोर्ट्स नको. थँक्यू सो मच कॅप्टन. जाऊया आपण. चॅम्पियन संघ ठरलाय. अर्थातच चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन? टीम पाहतोय आपण. अर्थातच निनाय स्पोर्ट गोकुळ संघाचा चॅम्पियन संघ ठरला जातोय. अर्थातच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ ठरतोय चॅम्पियन संघ. यायचंय टीम आणि सर्व टीमचे कॅप्टन सगळ्यांनी यायचंय मित्रांनो. कुठे जाऊ नका. सर्व या, सर्व मान्यवर तुम्ही देखील या दादा. सर्वांनी या दादा, सर्वांनी यायचंय. आपलं गाव, आपली स्पर्धा आपल्याला मोठी करायची आहे मित्रांनो. मान, अभिमान, स्वाभिमान. अनिकेतची आज गोलंदाजी लाजवाब होती. अनिकेत आज हिरो होता. आज सर्व टीम हिरो होती मित्रांनो. टाळ्या होऊ द्या. क्वालिटी क्रिकेट, ब्रँड क्रिकेट पाहतोय आपण. चांगली स्पर्धा आई निनाईच्या नावानं. नक्कीच आई निनाईचा आशीर्वाद पाठीशी असतो या टीमच्या. चॅम्पियन संघ ठरतोय. अर्थातच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन? चॅम्पियन ठरला जातोय. अर्थातच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ ठरतो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. कुठे जाऊ नका. चांगली स्पर्धा पाहिली. सर्व मान्यवरांचं सहर्ष थँक्यू सो मच. आणि आपण इथे नक्कीच थँक्यू सो मच नितीन दादा. नक्कीच थँक्यू सोबत सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सोबत. इथं आपण घेऊया शेवटचा शॉट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि इथे आपण करूया एंड, समाप्ती करूया. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. वेलकम. थँक्यू सो मच. नक्कीच गोकुळ टीम तुम्ही आज जिंकला. तुम्हाला आज दादांकडून लक्ष्मण पवार यांच्या